तर मंडळी भरती सुकती सध्या आता लागाक सुरुवात झालेली आहे. म्हणजे पाऊस तुम्ही बघू शकताच आता तर अजिबात नाही 2-3 दिवस. आणि अशातच आपल्या पुराचा जो पाणी इलेला वरती बघू शकताच तुम्ही आता ओसरती घेता. आणि दुसरी गोष्ट अशी की आता भरती सुकती चांगल्या प्रकारे लागता. मग अशातच ना एक पारंपरिक मच्छीमारीचा प्रकार जो असा जो वाण मच्छीमारी. तर ती वाण मच्छीमारी आता आपल्या म्हणजे आपल्या गावातली जी लोक असतात ती वाण मच्छीमारी करतात अशा ठिकाणी. म्हणजे जे पाचे वगैरे असतात तर पाचे म्हणजे काय, तर मी आता ज्या ठिकाणी उभं असे बघू शकतास तुम्ही तो माझ्या मागचो पाचो असा. आणि अशातच अशा पाच्यांका जे फुटलेले फाटे असतात तर त्या फाट्यांमधला जो पाणी असता म्हणजे त्या पाजरेंमधला जो पाणी असता ता पूर्णतः खाली जाता. त्यावेळेला आपल्याक ते मासे मिळतात. मग त्याच्यासाठी एक नेट ताणली जाता आणि ता मी तुमका सांगतोय. तर तो प्रकार आता सुरू झालेलो असा. आणि वाण मच्छीमारीचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचाक होयो म्हणून मी आज एक वाण मच्छीमारीचा व्हिडिओ करतोय. तर मंडळी सीन असं झालो की दाखवते मी तुमका. तुम्ही बघू शकताच माझा घर थंय असा. आणि त्यासाठी जस्ट मी कामावरून इलोय आणि कामावरून माका गाडी लावताना एक ब्ल्यू कलरचा नेट दिसला खाली. ता नेट मंडळी हा होता. तर मी निलेशला फोन केलं आहे की निलेश वाण वगैरे काय लावलंस काय. तर निलेश बोललो हो वाण लावलं आहे म्हणून. तर ह्या पाचाक काय म्हणतात पाजरेक काय म्हणतात हे आपल्याक उद्या समजात. म्हणजे मच्छीमारीचा जो प्रकार असा तो आता नाही. म्हणजे आता ती मच्छी आतमध्ये गेलेली असतली. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पाणी सुकताला म्हणजे पूर्णतः पाणी सुकताला त्यावेळा ती मच्छी खाली नेटपर्यंत येतली. तर असं काय तो प्रकार असा पारंपरिक मच्छीमारीचो. तर वर्षाचा पहिलाच वाण लावलेला असा. त्या साईडला बघू शकतास तुम्ही जुना झाडा लावल्या ना. आणि त्याका कानवास म्हणतात. म्हणजे त्या साईडला आणि या साईडला जो चिखल काढलेलो असा तो त्याका कानवास म्हणतात. आणि 1 2 3 4 5 6 7 फूट पुरल्यानंत. तर 7 फुटात ह्या मान उभ्या केलेला. आणि खाली जमिनीचा जो भाग असा ना त्याच्यात म्हणजे चिखलात पुरलेला असा. त्यामुळे मच्छी बाहेर निघत नाही. जे काय मासे वगैरे आतमध्ये असतात ते बाहेर निघत नाही. आणि त्या चिपीत वगैरे त्या साईडला ना ते जाऊन वगैरे रवतले पाण्याच्या आसऱ्याक. आणि जेव्हा पाणी आटताला तेव्हा ते खाली येतले. तर म्हणजे आता तर मासो काय आतमध्ये दिसला नाही. पण आपल्याक उद्या समजताला वरतीपर्यंत तो पाचवा म्हणजे पूर्ण असो फिरून गेलेलो तो वरतीपर्यंत. तर आपल्याक उद्या कळताला. आणि उद्या आपल्याक बघूचा आपल्याक मच्छी किती मिळतात ती. तर सौरभ आणि निलेश दोघंजण इल्ले साधारणतः दुपारी 3-3:30च्या दरम्यान ते इलेले होते. वाण लावा असं मी परवा त्यांना बोललेलं आहे. पण पोरग्याने आज वाण लावले नाही. आणि ता माका नेट थैसून दिसला. त्यांचा काय फोन माका इलो नाही करणार होते. पण त्याच्या आधीच मी फोन केलं आहे. आणि बघूया म्हटलं काय काय प्रकार असा तो. तर ते बोलले की हो खरोखरच वाण लावलेला. तर म्हटला तुमच्यापर्यंत व्हिडिओ एक हो म्हणून मी तसंच धावत पळत आपली ही बघा ही जी बोट असा फरारी आपली ती घेतलं आणि लगेच वरती पण पाणी हा थोडाफार. मग मी व्हिडिओ करूसाठी इले. तर मंडळी आपल्याक उद्या समजताला काय आपल्याक मासे मिळतात. तर आपल्या खाडीत बोय मासे काळिंद्रा म्हणतात ती. त्याच्यानंतर खर्चे खेकडे पण असतात. वानात खेकडे पण येतात. आणि साधारणतः जिताडे वगैरे मिळतात. पण ते आपल्या या नदीत नाही मोठ्या नदीत मिळतात. तर बघूया आज आपण लावलेला असा वाण. तर उद्या आपल्याला काय मिळतं हे आपल्या व्हिडिओत दिसताला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि ह्यो जर व्हिडिओ मित्रांनो आवडलो त्या व्हिडिओ नक्की लाईक करा. तर मंडळी काल वाण लावलेला होता. आणि निलेश आणि सौरभ तर आपल्या व्हिडिओत दिसलेले नाही. पण आता तुम्ही बघू शकता हे बघा अगदी मोठी पिशी वगैरे घेऊन ते इलेले आहेत. म्हणजे आज काहीतरी असा मा ठीक आहे खतम म्हणतात. तर मंडळी हे दोघे जण तरी इले आहेत. आणि आपली होडी बघा होडी तर पूर्ण सुक्यावरती पडलेली असा. आणि पाणी तर पूर्ण सुकलेलं असा. बघू शकता सकाळचा नजारो. तर चला आपण आता जाऊया
वान रापासाठी. तर मंडळी आता आमच्या बांधावर इलो गणपती विसर्जन करतो त्या. हाय पण बघा पाणी पूर्णपणे सुकलेलं असा. सचिन साळकरांची नौका. आणि मंडळी हो आम्ही एक मासे पकडून ठेवण्यासाठी तयार केलेला होता. प्राचीन काळातला. तर एक पोरग्याने प्रयत्न केलेला आहे एक मासे साठवून ठेवसाठी, पण जरा सुकतीच्या टायमा काय पाणी कमी होता म्हणून तर जरा अनसक्सेस झाला. त्याला पाऊस पण येता आणि आपल्या निलेशची नौका आख्या कसला घेऊन इलय बघ. आणि सौरभ म्हणता आख्या घेऊन इलय. एवढे तरी भरतले. तेवढे भरतलं. ठीक आहे. मॅड झाला का पिशी आणलंय. भाडून ह्या करू होते भाडू होते ह्याच्याकडे जाऊ ना डायरेक्ट आवताकडे. तर मग मंडळी आता आम्ही आपल्या जाळ्याच्या थळीलेले होतो, जो आपण वाण लावलेला असा बघू शकतास माझ्या पाठीमागे असा निलेश आणि सौरभ असत आणि मी पण. आता तिघजण मिळून आम्ही तर आपतलो आणि आता त्याच्यात काय काय आपल्याला मासे मिळतात तर आता बघूया. चला तर मग वरतीपर्यंत पाचो गेलेलो असा तो पूर्ण फिरा नसो. तो वरतून जाऊन येतो आधी. मंडळी बघू शकतास तुम्ही पाणी पूर्णपणे सुकत इलेला असा आणि बाहेरच्या ठिकाणी भरती इली आहे, त्यामुळे थोडा एवढाच पाणी राहू शकता. त्याच्यामुळे रापांतर घेऊया. ह्याच्यापेक्षा जरा पाणी खाली जाता तेव्हा रापाक होता, पण आता असं सीन झालेलो की आपण भरती येऊची जर वाट बघलो म्हणजे पाणी सुकाची जर वाट बघलो तर तोपर्यंत भरती येतली आणि समजा बायचान्स मासे वगैरे आतमध्ये असले तर ते आपल्याक मिळताना जरा मुश्किल होतले. आता वरती कोळा वगैरे असतात, त्या कोळात वगैरे आता आम्ही जाऊन बघतो काय मासे वगैरे दिसतात का. दुसरी गोष्ट मंडळी पावलट हुदांची दिसता. हुद हो असो प्राणी असा की जो पाण्यातही फिरता आणि जमिनीवरती पण फिरता, पण तो जास्त करून मासे खाता पकडून खाता, त्यामुळे हुद हो डेंजर प्राणी आहे. आणि जर समजा ते घोळक्यान वगैरे असले तर एकदम हल्लो वगैरे करू शकतात माणसावरती, त्यामुळे जरा हुदांचो जरा एक टेन्शन असताच. बघूया आपलं पाचवा आता संपत इलेलो. तर मंडळी बघू शकता तुम्ही वरचा पाणी पूर्णतः सुकला. कधी कधी काय होता की वरती असा पाणी साठून वगैरे राहता आणि त्याच्यात मासो फसान राहता. जर समजा आपण खालच्या ठिकाणी जर गेलो तर वरचो मासो आपल्याक मिळणार नाही, त्यासाठी आम्ही वरती येऊन फेरी मारून गेलो तर वरती काय दिसत नाही. दोन बैठा होती दोन बैठा होती ती खाली गेली. आता निलेश आणि सौरभ हे दोघे जण पाण्यातून चलतात, म्हणजे काय असलं तर ता जाळ्यापर्यंत जाताला. मंडळी हे बघा ही जी पावलट असा ना ही ती बहुतेक हुदांच्या पायांची असा. मग ता ह्या बघा
पूर्णपणे वाहनामध्ये फिरलेला. मंडळी बारीक सारीक मासो हा. तुम्ही बघू शकता आम्ही जसे चलतो तसं तो पुढे पुढे चालता. काहीतरी जमलं ना गणू होतो गेलो गणू गरंगाटो. एक गरंगाटो होतो छोटो गेलो. ह्यो खयचो पाचो निलू उभो पाचो. आपल्या जे एरियात आहे ना हां तिथून सरळ येईल आपलं तो एरिया समोर. पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे बघ आपल्या खाजनात पाच्यांची नावं अगदी भारी आहेत. उभो पाचो, आडवो पाचो, मारांदेचो पाचो, सकाऱ्याचो पाचो आणि खोलको पाचो, पोयचो पाचो. तर मंडळी ही ना जुन्या लोकांनी ठेवलेली नावं आहेत पाच्यांची. म्हणजे सकेऱ्याचो पाचो म्हणजे काय तर त्या पाच्यात जास्त सकेरो असायचो म्हणून तो सकेऱ्याचो पाचो. उभो पाचो म्हणजे ह्यो जरा उभो असा म्हणून उभो पाचो. आडवो म्हणजे आडवो असा म्हणून आडवो पाचो. तर मरांदेचो पाचो म्हणजे काय तर मरांदी हा एक झाड आहे. मग त्या पाच्यात जास्त ती मरांदी म्हणून तो मरांदेचो पाचो. तरी जुनी नावं असत आपल्या जुन्या पूर्वजांनी ठेवलेली जी आपली जी पहिली पिढी होती त्यांनी. तर त्यांनी आमका सांगितलं नाही की असो पाचो तसो पाचो. मग त्याच नावानं आम्ही सध्या उल्लेख करतो. तर आता आम्ही एवढा फिरान इलो पण पाणी अजून भरपूर आहे. उद्या फिरान गेले थोडंफार मासो असा पण तो आपल्याक मिळतलो नाही मिळतलो पुढची गोष्ट असा. परत आम्ही जाळ्याजवळ इलो बघू शकता इथे फिरून. बोयटा दोन लागलेली आहेत, एक परदेशी आणि एक बोयटा वरती अडकलेली असत. बघ निलू जाळ्यावरती काय इला काय बघता. मंडळी काहीतरी आपल्या खर्चो एक खर्च तर इलो हा. दोन खर्चे हे काहीतरी पायाक लागला होय. होय मंडळी हा बघा पाणी जेव्हा भरती इलेली त्यावरती लागून राहिलेला वाईट त्या सुकट झाला सुकट. तर मंडळी निलून आता रापल्यान तर एक दोन खर्चे आणि एक छोटा काळिंदार मिळालेला असा. आणि काहीतरी आतमध्ये दिसता माझ्या पायाक पण लागलेला बॉईट वगैरे असताला. तर मासो नाही असो नाही बारीक सारीक मासो असा पण पाणी अजून बघू शकतास तुम्ही भरपूर रवलेला असा. तर बघूया आता जाळ्याजवळ काय ना काय येताला तर त्या निलू पकडूचा प्रयत्न करता आक्यान. सोडून देऊया हो आमकाच गावा मोठी सावत आहे पण आता किसली पोरा होत भाऊ. चिंगळू तरी गावाचे चिंगळ ठेवून द्यावा गरव गावती. चिंगळ म्हणजे बारीक अरे छोटी छोटी पोरं ह्या काय तो त्याका पोपट म्हणतात. पोपट खाजनातले पोपट. मंडळी कॅमेऱ्यात दिसता काय नाही माहित नाही बघा. केवढं छोटो म्हणजे माझ्या बोटावरती राहा तेवढं मासो आणि त्याका मी रेस्क्यू करते. जा बाबा हां गेलो गेलो. उलटो सुलटो फिरता परत सरळ होता. हां गेलो गेलो गेलो. ट्राय करून मन सोड ना. काळेंद्राची पोरा काढतोय. तर मंडळी सौरभ काळेंद्राची पोरा पकडता आणि त्यांना रेस्क्यू करता.
तर बघू शकतास ही साधारण साईज तरी पण छोटीच आहे रे. काय करूया सोडूया. तुझ्या हाती थोडा ते सौरभक अजून काहीतरी गावला हातात काळंदार. सोडते का थैसूनच सोड. आपणास कसं वाटतं? आपणास असं वाटतंय की हे हुदाने खाल्लेलं आहे. काल मी पण इल्लय ना तेव्हा मासो होतो रे, दिसत होतो आतमध्ये. आम्ही लावताना पण उभा तर मंडळी पाणी अजून सुकता काय आम्ही वाट बघतो. भरती तर बाहेर इलेली आहे आणि निलून बघा बसल्या जागेवरती म्हणजे वानाक एक हुक होतो तो वाकवल्या ना आता चाली आणि म्हणता की काहीच नाही तर बिळातले खेकडे तरी बघतोय. आणि तो जाता आता खेकड्याक तो आणि सौरभ, आणि मी तोपर्यंत हय थांबतोय. बघूया हय काय मासो वगैरे इलो तर तोपर्यंत मी पकडतोय. हां चालात मग कुर्ले तरी घेऊन यावा, मासे नाही ते नाही. तर मंडळी ते दोघे जण कुर्ल्याक गेले म्हणजे एक तार वाकवल्याने आणि ते कुर्ल्यासाठी गेले. जुगाड तर देसी जुगाड केल्याने जाग्यावरती कायच नाही तर घराकडे कुर्ले तरी नाही या अशाने ते गेलेले असत. तर मी आता झाडाजवळ थांबतोय, एक थोडा वेळ वाट बघूया पाणी सुकता काय. नाही सुकलं तर मग आपण घरी जाऊया. चला तर मग. तर मंडळी आता जवळजवळ 15-20 मिनटं होत इलेली असत आणि झाडावरचा पाणी काय अजून कमी झालेला नाही. बारीक सारीक मासं तुमका दिसत असतच, पण ती काळिंद्राची पोरं असत जी आपण रेस्क्यू केली म्हणजे सोडली त्यांका परत. कारण एवढीशी छोटी पिल्ला घेऊन त्या योग्य नाही त्या, म्हणून ती आम्ही जशी जशी मिळत होती तशी तशी आम्ही ती वानाच्या बाहेर टाकली. थोडीफार ह्याच्यात असत आणि मोठो मासो वगैरे काय वाणात आपल्या रवलो नाही, कारण त्या एका साईडून थोडासा पोकळ रवलेला. दाखवतो आहे मी तुमका त्या ठिकाणी जाऊन. आणि बघूया अजून 4-5 मिनटं वाट बघूया कितीसा पाणी जात आता. तर मंडळी खाजनात ना काही गोष्टी आपण येतो पण ते सांभाळूनच करूचे लागतात. म्हणजे तुमच्यापर्यंत सांगूची गोष्ट म्हणजे काय तर हे बघा, ह्या तुम्ही झाड बघू शकतास. तर मंडळी ह्या झाड असा ना एका हुरो म्हणतात. म्हणजे सगळ्यांकाच माहीत नाही. जो गावात रवलेलो माणूस असा तर मंडळी जो गावात रवलेलो माणूस असा ना तर त्याकाच ह्या माहीत असा. पण जो शहरातून वगैरे येता ना तर त्याका ह्या काहीतरी नवीन वाटता. आणि मंडळी तो अशा झाडांका वगैरे समजा हात वगैरे लावला तर काय प्रॉब्लेम नाही, पण समजा त्याचा जो डिंक असा तो आपल्या शरीरासाठी विषारी असा. विषारी म्हणजे काय तर आपली जी त्वचा असता ना ती जळाची शक्यता असते. जळाची म्हणजे काय, फोपेता म्हणजे त्या चामडा निघून वगैरे जाता. किंवा जर समजा तो डिंक डोळ्यात वगैरे गेलो तर डोळे सुजतात, डोळ्यांका वेदना होतात आणि बरेच दिवस आपल्याक थोडा म्हणजे बऱ्यापैकी झोंबत वगैरे राहता. आणि खूप विषारी असतो तो डिंक असा. डोळे पण निकामी होऊ शकतात जर जास्त प्रमाणात डोळ्यात वगैरे गेलो तर. म्हणून अशा झाडांका किंवा खाजनातल्या काही गोष्टींका आपण जेव्हा येतो खाजनात वगैरे तर म्हणजे समजा कोण पर्यटनाक वगैरे जात असतील तर त्याच्यासाठी माहिती देऊन ठेवलं आहे मी. तर एकदा ह्या झाड बघून घ्यावा. हुरो म्हणतात. आताच्या दिवसात त्यांका असे वरती फुला वगैरे येतात आणि ह्या झाडाचा जो डिंक आहे ना म्हणजे जो देठाकडनं डिंक येता तो खूप विषारी असता. बघू शकतास या झाड जेवढा दिसाक चांगला आहे ना तेवढाच खतरनाक आहे. आणि याच्यावरती मधुमास्के इलेले असत, बघू शकतास तुम्ही. तर अशा झाडांपासून जरा सावधान. जर आपल्याला माहीत नसत ना तर काही गोष्टी टाळा. जर समजा तुम्ही खाजनात इलाच पर्यटनाक वगैरे इला किंवा मच्छी वगैरे पकडू गेला तर, कारण ह्या झाड ना खाजन भागात पूर्ण ठिकाणी म्हणजे सगळ्या ठिकाणी मिळतात. कुठल्याही ठिकाणी जरी खाजन भाग असतात खाऱ्या पाण्याचो म्हणजे खाऱ्या पाण्यात होणारा या झाड असा तर जर समजा ह्या झाडापासून सावधान राहा. आणि आपलो खाजनातलो निसर्ग तुम्ही बघा एकदम भारी आहे. तर मंडळी आता मी काय करतोय, हा बघा हँडनेट असा होडीतून मी आता घेतलंय
आणि जरा थंय जाऊन बघतोय झाडाकडेन काय इला काय, नाहीतर मग घरी निघूया. कारण सौरभ आणि निलेश दोघेजण वरती गेलेले असत खेकडे पकडूसाठी आकडीन. तर काय झाड्यात मिळालं नाही म्हणून ते खेकडे पकडूसाठी तरी गेलेले असत. तर मंडळी पोरगे आता येतात, त्यांका एकच खेकडो मिळालो. मी आता कुकारा घालून विचारलं तर म्हणतात एकच मिळालो. तर आकडी वगैरे काय नेलेल्याने नाही, टाकायचा तयार करून तार वाकवून घेऊन गेले, पण त्याच्यातून पण एक कुर्ली त्याने काढल्यानी. मंडळी हो परिसर तुम्ही बघू शकताच. जो परिसर असा ना, म्हणजे या ठिकाणी ना आम्ही त्यावेळी म्हणजे जेव्हा खारा पाणी होता ना आपल्या खाजनात, खारा पाणी येई नाही खार बांधाऱ्यामुळे, आणि त्यावेळी आपण कुशियाळा भात असता, म्हणजे भाताचा एक प्रकार हा कुसा असतं त्या का, मग त्या कुशियाळा भात जा असा ना, तर या ठिकाणी आम्ही करत होतो. तेव्हा चांगल्या प्रकारे आता होत होता. पण रानडुकर वगैरे जे म्हणतात, जंगली डुकर जे असतात, तर ते बऱ्यापैकी त्याचं नासधूस करत होते. म्हणून त्याच्यानंतर ती शेती बंद झाली, आणि ती आता बंदच झाली असा. तर म्हणजे जेव्हा आताच्या सीझनला जर तुम्ही बघू गेला असतात ना, तर या ठिकाणी पूर्ण तुमका भाताची शेती दिसणार होती. पूर्ण म्हणजे सभोवतालचो त्या साईडचो भाग नदीच्या पाच्याच्या आपल्या, आणि या साईडचो भाग पूर्णपणे लोकांना शेती करत होती त्यावेळी. आणि आता हे बघा, निलेश आणि सौरभ दोघेजण इले आहेत. त्यांका हां कुछ नाही मिलो, त्यांका एक कुर्ली तर मिळाली असा. 2 कुर्ले गावले. पण जर तुमच्याकडे आकडी असती प्रॉपर तर तुम्ही पकडला असतात ना रे. असा ना बिळात कुर्ली मोठी बिळात ना. ओके येस. चला तर मंडळी, आता आपल्या वानात तर काय नाही. 2-3 काळिंद्रा होती रे, ती मी बाहेर सोडले छोटी. आम्ही पिशवी बघा केवढी मोठी घेऊन येलेलो, पण आमच्या पिशवीत काय असा आमकाच माहिती असा. तर मंडळी हो बघा, तो जो पळालो तो हडगो, आणि असे हडगे ना खाजन भागात मिळतात. तर मंडळी ना पूर्वी म्हणत की आम्ही तर कधी खाल्ले नाही, पण म्हणतात पूर्वीचे लोक सांगतात की हडग्याचा सांबार एकदम भारी होता, म्हणजे ज्या सूप वगैरे म्हणतात त्या एकदम भारी होता. तर असे हडगे जमा करून त्याचा सूप वगैरे एकदा ट्राय करून बघू काय. मी पण बघतलं आहे, कारण खूप लोकांनी सांगले आणि कुर्ल्यापेक्षा भारी त्याचा सांबारा होता, आमटी वगैरे. तर बघूया आता कधीतरी ट्राय करून बघूचीच लागत. आणि ही कुर्ल्यांची बिळं असत. आपल्याकडे आकडी वगैरे काय नाही, ते दोघेजण आकडी कृत्रिम प्रकारची करून गेलेले असत. आणि हमखास त्यांना काय ना काय खेकडो वगैरे मिळतो असं माका तरी वाटतं. कारण पाणी तर सुकलेला, जो खेकडो वरती येता पाण्याच्या वरती येऊन जो बिळात जाता, तो खेकडो बिळातच राहता, आणि नंतर परत पाणी येतं तेव्हा तो बाहेर पडता. चला तर मी आता हँडनेट घेऊन झाडा असा ते झाडाच्या थंय जाऊन बघतोय. तर काल मंडळी जेव्हा मी इलेले तेव्हा माका पाण्यावरती हलचल दिसत होती, आणि मंडळी पोरग्याने लावलेल्या निवान. पण ह्या बघा, ह्या खालच्या साईडसून ना पोकळ रावला, कदाचित त्याच्यामुळे पण असू शकता. म्हणजे हे काही गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या करूचा लागता. तर मंडळी बघू शकतास, काळिंदार होता हातात तापून गेला. आणि
आणि हो परदेशी. बारीक गोलमो असा चांगल्या प्रमाणात. तर हे बघा मंडळी, जसं मी हात फिरवलंय तसा ह्या ग्लासमध्ये गेला काळिंदार असा. हे का आपण रेस्क्यू करूया. तर मग मंडळी, पारंपरिक वान मच्छीमारी मासेमारीचो व्हिडिओ आता तुमका दिसलो हा. तर काल ह्या गोष्टीक ना नाही म्हटलं तरी 2 दिवस लागतात. म्हणजे काल येऊन त्या पोरग्याने वान लावल्याने 3-3:30च्या दरम्यान, आणि आता सकाळी 8 वाजत इले आणि 8च्या दरम्यान तुम्ही बघू शकता आपण वान रापा किल्लो. पाणी म्हणण्यासारख्या सुकलं नाही आणि हूद ह्यो प्राणी असता, तर त्या प्राण्यान कदाचित ते मासे वगैरे खाल्लेले असतले. त्यांका बियाण वगैरे मासो आतमध्ये टिकणार पण नाही आणि थोडासा वान एका साईडून पोकळ राहिला तर आपल्या चुकीमुळे. तर असे काही गोष्टी लक्षात घेताना तर आपला वान फेल गेला म्हणा हरकत नाही. पण वान मच्छीमारी कशी काय करायची त्याचा व्हिडिओ ह्यो जर तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक नक्की करा. जर समजा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, आपले येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि मंडळी, माझ्यासोबत निलेश हा, तर निलेशचे पण काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणा किंवा अन्य मासेमारी खेकड्याचे व्हिडिओ त्याच्या चॅनलवरती येत असतात. बरेच दिवस त्यांनी चॅनल बंद ठेवलेला म्हणजे काय तो कामाच्या व्यापात होतो थोडंसं. तर आता त्याचे व्हिडिओ रेग्युलरी येतले. तर त्याच्या पण चॅनलला निलेश मुळीक होय ना, निलेश मुळीक 43 असं त्याचं चॅनल आहे. त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाक पण सपोर्ट करा. तर चला तर मंडळी, भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्यावा.